बी एड ॲडमिशन 2026-27 तर बी एडची सी ई टीची एक्झाम आटोपलेली आहे. आता विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की बी एड सी ई टीचा रिझल्ट कधी लागणार आणि जी सी ई टी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे तर या अगोदर एक नोटिफिकेशन आली होती की बी एड हे एका वर्षाचं होणार आहे म्हणून. तर यावर्षी जे सी ई टी झालेली आहे तर यामध्ये भरपूर असे विद्यार्थी आहे की जे विचारत आहे की सर यावर्षी जे बी एड आहे हे 1 वर्षाचं आहे की 2 वर्षाचं. तर संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की यावर्षीचं बी एड हे 2 वर्षाचंच आहे. कारण की या अगोदर जी नोटिफिकेशन आलेली होती की होणार आहे म्हणून याबद्दलचं शिक्षण विभाग यांच्याकडून कोणतीही अपडेट किंवा कोणतंही परिपत्रक जी आर उपलब्ध झालेला नाही आहे. आपण बोललेलो होतो की विद्यार्थ्यांनी सी ई टीची एक्झाम देऊन ठेवा, कारण की जर वेळेवर काही निर्णय बदलला तर बी एडला सी ई टी ही कंपल्सरी असणार होतीच आणि बी एडला सी ई टी द्यावीच लागते तरच तुम्ही बी एड करू शकता. तर यावर्षी अशी कोणतीही अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे की जे बी एड आहे हे 1 वर्षाचं होणार आहे. त्यामुळे यावर्षीचं बी एड हे 2 वर्षाचंच आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना बी एड करायचं असेल त्यांना 2 वर्षाचं बी एडच करायचं आहे. ठीक आहे. आणि आता प्रश्न उरलेला आहे की जो रिझल्ट, कारण विद्यार्थ्यांनी सी ई टीची एक्झाम दिलेली आहे आणि सी ई टीची एक्झाम झालेली आहे तर विद्यार्थी वाट बघत आहे की आता रिझल्ट कधी लागणार. तर विद्यार्थ्यांचा डायरेक्ट रिझल्ट लागणार नाही आहे. अगोदर तुमची ॲन्सर की येणार आणि ही ॲन्सर की प्रोव्हिजनल असणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी संपूर्ण त्यांचा पेपर चेक करू शकतात, त्यांचे ॲन्सरसुद्धा चेक करू शकतात, मार्क्ससुद्धा कॅल्क्युलेट करू शकतात. हे झाल्यानंतर तुम्हाला काही वेळ देण्यात येणार, जसं की आपण पकडू 7 दिवस, ज्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शनचा अर्थ असं होतो म्हणजे जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनला मार्क्स मिळाले नाही किंवा काही जर अडचणी असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि ऑब्जेक्शन झाल्यानंतर तुमची येते फायनल ॲन्सर की. फायनल ॲन्सर की आल्यानंतर तिथून 2 ते 3 दिवसात किंवा त्याच दिवशी तुमचे स्कोर कार्ड म्हणजे रिझल्ट हा तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. तर या प्रोसेसला साधारणतः किती वेळ लागेल बघू शकता. तर एप्रिल महिन्याचा लास्ट वीकपर्यंत होऊ शकते, नाहीतर मे महिन्याचा फर्स्ट वीक. तर तोपर्यंत तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही संपूर्ण करावी लागेल. प्रोव्हिजनल ॲन्सर की सुद्धा येऊन जाणार. डॉक्युमेंट लिस्ट आपण आपल्या चॅनलवर दिलेली आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट लिस्ट चेक करा. कास्ट व्हॅलिडिटी हे अतिशय महत्त्वाची आहे. नॉन क्रिमिनल तुमचं संपलं असेल तर नवीन काढून घ्या. आता नवीन सेशन सुरू झालेलं आहे, फायनान्शियल इयर सुरू झालेलं आहे, तुम्ही नवीन नॉन क्रिमिनल काढू शकता. आपले डॉक्युमेंट्स रेडी करा. डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे ही अपडेट आहे. भरपूर विद्यार्थी रिझल्ट आणि बी एड 2 वर्षाचा आहे की 1 वर्षाचं यामध्ये कन्फ्युजन होते. डॉक्युमेंट लिस्ट आपण ऑलरेडी दिलेली आहे आणि बाकीचे जसे अपडेट आहे ह्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरूच राहणार आहे. कोणाला कुठेही अडचण असेल, काही अपडेट पाहिजे असेल, काही व्हिडिओ पाहिजे असेल कोणत्या प्रकारे, तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि अपडेटेड व्हिडिओसुद्धा देण्यात येणार. तर बी एड ॲडमिशन 2026-27 बद्दल ही एक अपडेट होती. यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.